गवळी थेंबसुद्धा पाण्याचा टाकत नाही दुधात. समजा टँकर भरतात वगैरे किंवा पुढं अजून मोठ्या संस्थेला पाठवतात, भेसळ वगैरे करून दूध वाढवतात. त्यात ह्या तालुक्याचे नेतृत्व करत असतील त्यांचाच वरत असते. त्यांचं सगळं काढले होते का गप्प बसले आणि इथं दुधा संदर्भात काहीच बोलती नाहीत. आणि यांना कठोर कारवाई व्हावा आणि मुंडे साहेबांमागं आम्ही सर्व शेतकरी उभे. नमस्कार, Story.comच्या या नव्या व्हिडिओत स्वागत. मी विशाल. मी आता पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात आणि तिथल्या नागापूर गावात आहे. आंबेगाव तालुका असेल, मंचर असेल, हा भाग सगळा भेसळीचा हॉटस्पॉट म्हणून सध्या ओळखला जातो आहे. कारण इथे एक मोठी रेड पडली. दुधात शॅम्पू, युरिया, परत काय काय मिसळलं जात होतं. खूप जास्त दूध संकलन असलेला हा भाग आहे. मोठमोठ्या डेअरी या भागात आहेत, मंचर परिसर असेल किंवा पुणे जिल्ह्यात असतील. तर या सगळ्यामुळे आता सध्या इथलं नवं राजकारण असं होतं आहे. राजकारण म्हणा, ही कारवाई म्हणा, की कारण सगळे राजकीय क्षेत्रातलीच लोक या सगळ्या ह्याच्यात अडकलेत. जे आत्ता अटक झालेत आरोपी ते प्रमुख सत्ताधारी पक्षाचे आहेत. जवळपास सगळे जे आहेत ते राजकीय वरदहस्त असलेली किंवा राजकीय पार्श्वभूमीचे लोक आहेत. तर या भेसळीवरती सध्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं काय मत आहे? हे शेतकरी स्वतः दूध घालतात. आता दूध संकलन केंद्रातली परिस्थिती या FDA कारवायांनंतर बदलली आहे का? सध्या फॅटचे आणि SNFचे नियम आहेत, ते कसे काटेकोरपणे पाळले जात आहेत? या शेतकऱ्यांना तुकाराम मुंडेंच्या कारवाईविषयी एकंदरीत काय वाटतं? हे सगळं मी स्वतः, कोणाचं 50 लिटर दूध आहे, कोणाचं 100 लिटर दूध आहे, या सगळ्या शेतकऱ्यांकडून मी जाणून घेणार आहे. सुरुवात तुमच्यापासून करतो सुरुवात. खरं तर आता आपण गोठ्यात यासाठी उभा आहेत की इथं पण इथूनही दूध जातं. तुमचं साधारण किती दूध जातं? किती गाय आहे तुमच्या? मी ज्ञानेश्वर शबन पवार, नागापूर. माझ्याकडं साधारण 6-7 गायी आहेत, 1-2 म्हशी आहेत. दूध सरासरी 50-60 लिटर असतं. बरं, आता आज काय फॅट लागली तुमची? SNF किती होतं? आज 3-2ची फॅट आणि 3-4चं SNF. बरं, मग तुमच्या त्या नियमाच्या खाली आल्यावर भाव कमी होत असेल? सॉरी, 8-4चं SNF लागलं. 8-4चं म्हणजे नियमाच्या वर आहे, म्हणजे एवढं पाहिजे त्याच्या वर आहे. आणि फॅट अजून तर तसं काही म्हणजे संघाकडून पत्रव्यवहार वगैरे झालेला नाही संस्थांना, पण पुढच्या काळात होईल असं त्यांचा एक संदेश आहे. आता सध्या जर SNF आणि फॅट कमी असेल तर दुधाचा रेट कमी किंवा नाकारायचा असं काही होत आहे का तसं? हो, त्यांनी सांगितलेलं आहे दूध स्वीकारलं जाणार नाही म्हणून. म्हणजे फॅट कमी असेल तर दूध स्वीकारलं जाणार हो. नाही. पण असं FDA चा नियम नाही काहीच? नाही, FDAचं अजून काही तसं काही हे झालेलं नाही. FDA चा नियम असा नाही, SNF कमी असेल तर दूध नाकारायचं नाही असा नियम नाही. नाही. फक्त रेट कमी होतात. रेट कमी होतं. पण हे दूध नाकारून म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांची कोंडी करायची असं चाललंय हे? हो, आता इथून पाठीमागं सगळं चालत होतं, पण आता नव्यानेच त्यांनी सांगितले असं का 8-5च्या आतमध्ये SNF जर आला तर तुमचं दूध स्वीकारलं जाणार नाही. मग त्याच्यामधून शेतकरी हे दूध घालणार कुठं? हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यामुळं. आता हे तुमचं किती दूध जातं? आमचा 45 लिटर दूध जाते. आणि आता यांनी जसं सांगितलं की SNF कमी असला, फॅट कमी असलं तर दूध नाकारण्याचे प्रयत्न चालले, तसं काय तुम्हाला जाणवतं? आमचं तसं नाही काय वाटत. तुमच्याकडे तसं काय नाही? तुम्ही कुठं दूध घालता? तिथंच तुमची डेअरी वेगळी आणि त्यांची डेअरी वेगळी? हां एकच. हां. तुमचं काय परिस्थिती आहे? मी विजय पवार. माझं 40 लिटर दूध जात आहे. आम्ही नागेश्वर दूध डेअरी घालतो दूध. आणि SNF फॅट हे सगळं आमचं व्यवस्थित आहे. अजून तर काही हे नाही खाली. त्याच्यामुळं आमच्या डेअरीवर काही व्यवस्थित चालू. तालुक्यातले जे काय दूध संघ आहेत साधारण वेगवेगळ्या डेअरी आहेत छोट्या हो छोट्या, हो. काय नियम नवीन बनवलेत बरं? काय बदल झालाय गेल्या का 15 दिवसात? बदल नियम काय अजून नाही काही. पण गवळ्याकडून येते ते दूध चांगल्या प्रतीचं येते, चांगल्या क्वालिटीचं असते. त्याच्यामुळं आहे ते व्यवस्थित चालणार सगळं. तुमचं किती दूध जातं? आमचं 70-75 लिटर आहे आता सध्या. माझ्याकडे 8 गाय आहेत. त्याच्यामुळे आतापर्यंत काय तसं मी अडाणी माणूस आहे, मला काय एवढं फॅट बीट असं काही कळत नाही एवढं. मी अंगठात देत असतो. काय भाव मिळतो दुधाला सध्या? दुधाला पडतो म्हणजे 35च्या पुढं आहे, 40पर्यंत, 38. काही फरक पडलाय का भावात? आता अजून तसं काही जाणवलं नाही. काही ओरड नाही आमच्या दुधाची आतापर्यंत. काही आम्ही आता पहिल्यापासून दूधच घालतो. मी आजपर्यंत कवच काही ओरड नाही तशी. पण आता म्हणतात असं तसं बुवा असं पाहिजे तसं पाहिजे म्हणून. काही दुधाचा काही भाव वाढला इकडे खाली? काही फरक पडला अशात? हो, अजून नाही. म्हणजे 40 रुपये जे आहे ना, 8-5 ते 40च्या आतूनच आहे. तर जशी क्वालिटी एखादा पॉईंट घसरला तर ते म्हणजे 20 पैसे 30 पैसे असे कमी 39, 38, 40 रेट पडतो आम्हाला सर्वांना. आणि समजा दूध जे आहे ते इथून शेतकरी जे आहे ते तुम्ही काय भेसळ करत नाही, तुम्ही व्यवस्थित दूध नेऊन घालता. मग ह्या दुधात भेसळ कुठं होती? कारण मंचर तालुका म्हणजे भेसळ असं सगळे समजायला लागलेत. आता कसं आहे, आज एवढ्या 15 जे चालले ते आपण सर्वांना माहिती आहे.
महाराष्ट्रात चालले, देशात चालले. गवळी हा दूध उत्पादक आहे. गवळी थेंबसुद्धा पाण्याचा टाकत नाही दुधात, पण हे दूध संस्था स्वीकारते आणि ती संस्था पुढं पाठवते. आता पुढे हे जे लोक आहेत, समजा टँकर भरतात वगैरे किंवा पुढं अजून मोठ्या संस्थेला पाठवतात, हे याच्यामध्ये भेसळ वगैरे करून दूध वाढवतात, त्यातला नफा ते घेतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात भेसळ करून. मग ते 8-5च्या वर गेलं तर ना ते काही 1-2 रुपये जास्त भेटतात त्यासाठी. हा, किंवा दूध वाढवायचं. आता तुम्ही बातमी ऐकलीच असेल, 600 लिटरचं कसं 4,000 लिटर केलं ते. तुमच्याकडून घेतली तर फॅट आणि एसएनएफ कमी असतं. आमच्याकडं 1 पॉईंट कमी झाला का लगेच 30 पैसे कमी शेतकऱ्याला, आणि यांनी त्याच्यात 4 पट भेसळ करायची आणि पुढे द्यायचं. तुमच्याकडे समजा 8-3चा 8-5चा जो नियम काहीतरी आहे त्याच्यात ते तुमच्याकडे 1 पॉईंट जरी कमी असला तर रेट तुमचे कमी होते. हो, आता 8-5 आहे ना आम्हाला, 3-5, 8-5, 38 रुपये रेट आहे साधारण आता. मग त्याच्यामध्ये 3-4 झाला किंवा 8-4 झाला SNF, तर लगेच 40 पैसे 30 पैसे घसरायचे त्याच्यात. आणि डेअरीला घालताना बरोबर रेट दिसतो. हा, डेअरीला बरोबर. डेअरीला घालताना फॅटही जास्त दिसतील, एसएनएफ जास्त SNF दिसतो. कसं काय होत असेल बरं सगळं अचानक बदल करतात हे सगळं पुढं, ते वाढवण्यासाठी त्यांचं वाढलं पाहिजे ना पुढं. हम्म. इकडून क्लिअर घ्यायचं हां. आणि तिकडे पुढं ते बरोबर भेसळ करून तेवढं. मग आता हे तुमचं किती दूध जातं? आता दूध आहे 70-75. बरं, आता हे जे म्हणले की SNF आणि फॅटचं जे आहे की शेतकऱ्यांचं दूध नाकारू शकतात किंवा काहीतरी नियम काढायचं चाललंय, तर जर असा नियम झाला, तसा नियम तर काही नाहीच, समजा फॅट कमी असेल तर फक्त 40 पैसे कमी करायचे असा नियम आहे थोडाफार त्याच्यानुसार, तसा नियम झाला तर शेतकऱ्याची कोंडी होईल असं वाटतं याच्यावरून. कोंडी काय, आता जे आपण रिसर घालतो ना दूध तसंच घालतो इथं डेअरीत. काय अजून आहे फॅट डेक SNF वरतीच काढतात ना, बाकी काय अजून त्याच्यात चेंजेस नाही झाली काय त्याची. अजून काही चेंजेस नाहीत त्याच्यामध्ये. नाही, तुमचं इथलं दूध कुठल्या डेअरीला जातं? इथं इथून नागेश्वरला जातं. इथून कुठं जातं मग? कात्र कात्रा दूध सांगायला जातं. कात्र सांगायला. आणि हे जे आता तुमच्या तालुक्यात म्हणतायत बरंच दूध संकलन कमी झालंय गेल्या काही दिवसात, आता ते असतील काही, भेसळ पकडल्यामुळे. हा आहेत, भरपूर आहेत पकडले बरे. झाले म्हणजे 20 लाख लिटर दूध कमी झाले. किती दूध झालं? 20 लाख लिटर कमी झाले. म्हणजे गेल्या 15-20 दिवसात हो, 15-20 दिवसात एकट्या तालुक्यात. राज्यात तर 20 लाख. हा, तिथं सभागृहातच माहिती दिली. हो. आणि म्हणजे आता एक चर्चा अशी आहे की शेतकऱ्याचं संकलन बंद करायचं आणि म्हणजे शेतकऱ्याला राग येईल, मग शेतकरी तुकाराम मुंडेंच्या अंगावर शेतकरी सोडायचे, असं एक नियोजन आहे. नाही, तुकाराम मुंडे साहेब आहेत ना, हे देव माणूस आहेत. हां. आज त्यांच्यामुळं शेतकऱ्यांवर चांगले दिवस आलेत आणि इथून पुढे सुद्धा चांगले दिवस येतील. त्याच्यामुळं हे भेसळखोर त्यांनी आहेत ना, हे सगळे बंद केले पाहिजेत आणि कठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर. पण शेवटपर्यंत शेतकरी राहतील का सोबत? शेतकरी शेवटपर्यंत राहणार. शेवटी कारण बरोबर तुमच्या तालुक्यातलं राजकारण खूप वजनदार आहे. नाही, तालुक्यातलं राजकारण काही असू द्या, ते पुढचे आता सांगतात गवळी हे SNFचं दूध घालतील का आणि गवळ्याने जमल का. गवळी सगळं करू शकतो, असं काय नाही. पण तुमच्या तालुक्यातलं म्हणजे तुमच्या तालुक्याची तेवढी बदनामी होण्याचं कारण काय? राजकीय वरच असतं कोणाचं इथं? आता आमच्या तालुक्यामध्ये जास्तच भेसळखोर जास्त सापडले ना. हां. बाहेर देशात इतर तर राज्यांमध्ये सापडले, पण त्यातले आता आमच्या आंबेगाव तालुक्यात जास्त सापडले. कोणाचा वरच असतं या सगळ्यावर? आहेत सगळे एकाच आता पक्षाचे कसं काय निघतात सगळे? हां, एकाच पक्षाचे निघतात, कोणाचा वरच पहिल्यापासून ते आहेच ना, वर हात असल्यामुळं तर सगळं चाललंय ना त्यांचं. असतं? हात असल्यामुळे घाबरत नाही. सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळ्या हे होत आल्या, हम्म. त्यांना भीती नाही कोणाची. आता इकडे तुमच्या तालुक्यातच म्हणजे आता त्यांना जे विचारलं की घाबरत नाहीत भेसळ करायला अजिबात, कशामुळे घाबरत नाहीत बरे अजिबात? हे घाबरती नाही म्हणजे यांच्या मोठ्या माणसाचा वरद असते. कोणाचा वरच असते? त्यात ह्या तालुक्यात जे नेतृत्व करीत असतील त्यांचाच वरद असते. त्यामुळे हे म्हणायला काय आपल्याला हरकत नाही. त्याच्यामुळं आणि आता मग ते का बोलतात, त्यांचं सगळं काढलं, ते का गप्प बसले, का डवरं घेतात इकडं तालुक्यात आणि इथं दुधा संदर्भात काहीच बोलती नाहीत. आणि ज्यावेळेस आमचं दूध तालुक्यात घटलं, फक्त ज्यांनी 2 नंबर केलं त्यांचंच घटलं. नाही तुम्ही प्रत्येक डेअरी चेक करा, त्यांचं आहे तेवढंच दूध आहे. संघांचं ना काहीच नाही. पण हे पुढं पाठवलं का ते बेसळखोर आहेत. त्यांच्यामुळं ह्या शेतकऱ्यांची नुकसान आहे. आज 50 रुपये रेट लावतात दुधाला, आज तिथं 40च्या आतून आहे. कशामुळं? यांना मोठं व्हायचे ना. आता 20 लाख लिटर जर राज्यात दूध घटलं तर ते जर घटलं नसतं सुरत तर आज 50 रुपये रेट असता. आज सरकीला बाजार काय आहे, भुशाला काय आहे, हे सगळं जर तुलना केली तर या दूध धंद्यात काही परवडत नाही. तुम्हाला सांगतो, फक्त करायचं म्हणून एक जोडधंदा म्हणून करायचं,
ह्या चोरांमुळे शेतकरी बाहेर रस्ते व्हायची पाळी आली. त्याच्यामुळे यांनी असं करू नये आणि यांना कठोर कारवाई व्हावा. आणि मुंडे साहेबांमागं आम्ही सर्व शेतकरी उभे आहे. तुमच्या बोळसे पाटील तुमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, खूप सिनियर नेते आहेत, ते काही बोलले नाही याच्यावर दूध भेसळ किंवा या सगळ्या कुठे बोललेत आपल्या? शेतकऱ्यांच्या बाजूने? तुम्हाला कुठे बोललेत अजून काहीच ते फक्त बोलले असेल त्याला कारवाई करा, एवढा शब्द आहे त्यांचा. कारवाई करा. भूमिका तुमच्या घेतली नाही काही. भूमिका कुठं ठाम भूमिका घेतली असते तर हे झालंच नसतं ना. हे होतच नाही ठाम भूमिका घेतली. म्हणजे अजून ज्यांचं दूध कमी झालंय ते फक्त जे भेसळकार आहेत त्यांचंच कमी झालंय. हो हो हो, शेतकऱ्याच नाही झालं. आज आज यांचं 70 लिटर आहे, हे कष्ट करतात. माझे 50 लिटर आहे, मी कष्ट करतो. शेतकऱ्याचं दूध कधीच कमी होणार नाही. हे भेसळ ओरिजिनल त्यांचं अजून ओरिजिनलच आहे. हो, ओरिजिनल आणि शेवट राहील. शेतकरी हा शेवट ओरिजिनल. कोणतंही पीक असू द्या, तुमचं धान्य अन्नधान्य कंचही असू द्या, हे शेतकरी ओरिजिनल घालणार शेवटपर्यंत. हे जे पकडलेत, कारण त्यातला एक जण आहे तो लोढा म्हणून, हो, तो 2-4 वेळा बाहेर आला, परत सुरू केलं त्याने. नाही करू द्या, पण आता त्याला परत शिक्षा झाली होईल ना तसं. परत शिक्षा झाली. हो, गजाळ टाकले होते, काय करतात. तर हे सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. हे सगळे स्वतः दूध उत्पादक आहेत. इथल्या नेतृत्वाने याची दखल घ्यावी, किंवा हे जे भेसळखोर आहेत यांना जर आत ठेवलं तरच हे करणे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. परत बाहेर आले की परत तोच धंदा सुरू करतात. आणि ज्यांचं दूध म्हणजे ज्यांची भेसळ होती त्यांचं दूध संकलन कमी झालं आहे. बाकी यांचं दूध संकलन सध्या हे जिथे घालतायत यांच्या गावातलं तिथलं दूध संकलन कमी झालेलं नाही असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. मंतरच्या या सगळ्या भेसळीवरती किंवा राज्यभरातल्या भेसळ कारवाईवरचे व्हिडिओज तुम्हाला story.com वरती या मुलाखती यापुढे पाहायला मिळतील. या व्हिडिओत आपण इथे थांबतोय.